हे या ठिकाणी सेल्फी घेत आहेत। एक आकर्षणाचं केंद्र जे आहे ते हा यमराज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्यामुळे या मोर्चाच्या निमित्तानं आता एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये केलं जात आहे। स्वतः संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत। पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली सध्या नाशिकमध्ये आपण हा स्थानिक महापालिकेविरोधात मोर्चा आयोजित केल्याचं बघतो आहोत। तर नाशिकमध्ये हा मोर्चा जो आहे तो आता काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा आता मार्गस्थ होतोय आणि थेट महापालिकेवरती हा मोर्चा काढला जातोय। ठाकरेंच्या सेनेचा हा मोर्चा खासदार संजय राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। राजाभाऊ वाजे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। या मोर्चामध्ये प्रतिकात्मक यमराज आणि रेडा देखील आणण्यात आलेला आहे, कारण नाशिकमध्ये अनेक नाशिककरांना जीवाला मुकावं लागलेलं आहे रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढला जातोय। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। सरकार विरोधात हा मोर्चा आता काढण्यात आलेला आहे आणि कधी हे खड्डे बुजवणार असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचतं आणि त्यामुळे हे खड्डे निदर्शनासही येत नाही आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील नाशिकात वाढलेलं आहे। विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले, अगदी लहान लहान रस्त्यांवरती खड्ड्यांचं प्रमाण हे वाढलं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या विरोधात आता हा मोर्चा जो आहे तो ठाकरे सेनेकडून काढला जातोय। या मोर्चामध्ये आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे बॅनर्स घेऊन या मोर्चामध्ये नागरिक उतरलेले आहेत आणि काही संतप्त फलक देखील या नागरिकांच्या हातात दिसत आहेत। सर्वीकडे तुमची सत्ता, किती भत्ता खाल्ला अशा आशयाचे फलक घेऊन देखील नागरिक या मोर्चामध्ये उतरले असल्याचं बघायला मिळत आहे। प्रशासनाविरोधातला हा नागरिकांचा रोष, नाशिककरांचा रोष हा आपण या ठिकाणी पाहू शकतोय। कुंभमेळ्याची कामं सुरू आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या कामांच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी नाशिकमध्ये रस्त्यांची कामं सुरू आहे। मात्र त्या रस्त्यांच्या कामांसोबतच अनेक ठिकाणी खड्डे देखील पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपल्या जीवाला मुकावं लागतंय। कालच एका लहान मुलाचा देखील मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता या आंदोलनाला आणखी तीव्र स्वरूप आलेलं आहे। मोर्चामध्ये प्रतिकात्मक यमराज आणण्यात आलेला आहे, रेडा आणण्यात आलेले आहेत, कारण माहित नाही कधी अपघातामुळे कुणाचा मृत्यू होईल आणि त्यामुळे आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालोय असं या ठिकाणी या प्रतिकात्मक यम आणि रेड्याचं म्हणणं आहे। आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील पाहू शकतोय। सरकार विरोधात हा मोर्चा निघालेला आहे। खड्ड्यांवरून आता ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे। मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा ठाकरेंच्या सेनेचा महामोर्चा म्हटला जातोय, जो की थेट पालिकेवरती काढला जातोय आणि हा मोर्चा आता निघाला असल्याचं, मार्गस्थ झाला असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। स्वतः संजय राऊत देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत आणि कामं आता लवकरच पूर्ण होतील। आम्ही 80% खड्डे बुजवलेले आहेत असा दावा देखील केला जातोय। मात्र तरी देखील अपघात काही थांबत नाहीये। अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढलेलं आहे। द्वारका सर्कलचा परिसर असेल, मुंबई नाक्याचा परिसर असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती होतीये आणि त्यामुळे नाहक त्रासाला नागरिकांना सामोरं जावं लागतंय। शिवाय पाथर्डी फाट्याचा परिसर जर आपण बघितला तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये आणि या सर्व वाहतूक कोंडीला, वारंवार होणाऱ्या अपघातांना आता नागरिक त्रासलेले आहेत आणि त्यामुळे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत। खासदार संजय राऊत यांच्यासह हे सर्व नागरिक जे आहेत ते मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये विविध परिसरामध्ये सध्या अपघात झालेला आहे। नाशिक रोडचा परिसर असेल, जेल रोडचा परिसर असेल, बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली सध्या नाशिकमध्ये मोर्चा सुरू आहे। या मोर्चाचं नेतृत्व संजय राऊत करतायत। 2 दिवस संजय राऊत यांचा नाशिकमध्ये मुक्काम आहे। काल त्यांनी नाशिकमधल्या रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये महापालिकेवर मोर्चा काढला जातोय। सध्याची हे दृश्य आहेत। संजय राऊत यांनी आज सकाळी या नाशिकमधल्या रस्त्यांच्या दुरावस्थेवरून स्थानिक राज्य सरकारला लक्ष केलेलं आहे।
आहेत. आपण थेट संजय राऊत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. संजय राऊत सध्या काही बोलत नाही आहेत, पण सगळे स्थानिक